हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. सो आज बऱ्याच दिवसानंतर येणार रिकामा असा एकदम शांततेत बसून ब्लॉग करते. तर तुम्हाला माहिती आहे याच्या आधीचे ब्लॉग्स लग्न, बर्थडेज आणि परत आमची ॲनिव्हर्सरी वगैरे होती त्याच्यामध्येच होते आणि असे रेग्युलर ब्लॉग काही आलेच नाही. लास्टचा मला वाटतं एक संडेचा ब्लॉग होता जो मी आरामात शूट केला होता. सो म्हटलं चला आज बऱ्याच दिवसानंतर आहे ना एकदम शांततेत ब्लॉग स्टार्ट करते. आणि मला ह्या दोन्ही पिल्लांचं असं ओरडायचं चाललं आहे. आणि ना मी एक दोन प्रोडक्ट्स मागवले ते मेकअप रिलेटेड, तर मग म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते थोड्याच वेळात. पण आत्ता बाहेर इतकं छान वातावरण झालं आहे ना, मस्तपैकी थंड हवा सुटली आहे आणि ना पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. तर पाऊस कधी पण येईल. सो आता ही दोन्ही पिल्लं तर गॅलरीमध्येच बसले, ते दोघं पण बसलेत आणि लाईट गेले ते, त्यामुळे तो झोपणार पण नाहीत. कारण गरम साईड बाय साईड जेवढी हवा सुटली तेवढंच गरम पण होतं घरामध्ये, त्यामुळे ते दोघं झोपणार नाही. तर म्हटलं चला ते खेळतात ते खेळू देत. आणि आता मी पण व्लॉग स्टार्ट करते. लकीली लाईट पण आली आहे. आणि ह्या दोन्ही पिल्लांना आता मी झोपवायला घेते सगळ्यात पहिले आणि त्यानंतर तुमच्यासोबत प्रोडक्ट शेअर करते. तोपर्यंत पाऊस तर येऊन जाईल आणि हवा मस्त छान गार सुटली आहे, पण घरामध्ये भरपूर गरम होते. तर ही दोन्ही पिल्लं बघा. शौर्य काय रे? आणि टकलं केल्यापासून आमच्या टकलूला केस पण यायला लागले. ए शौर्य टकू बघू, टकू बघू, टकू कसं आहे? टाका 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 करून दाखव. आणि हा पिल्लू काय करतोय? ट्रायपॉड घेतले आहे. हाय कर ना सगळ्यांना. हाय सावकाश. हाय हाय कर. आणि भाग दाखव. भाग कसा आहे तो? आणि हा आमचा भाग कसा आहे? भाग कसा आहे? तर आता पाऊस तर काय पडला नाही, पण वातावरण खूप छान थंड झालं होतं. दोन्ही पिल्लांना झोपून दिलं. लाईट आली तर म्हटलं आता चला झोपवते दोघांना, नाहीतर मग ते ना झोपलेच नसते. आणि बराच वेळ ते लोक पण वाट बघत होते की पावसाची. मी त्यांना म्हटलं की पाऊस येतोय, तर ते लोक पण बराच वेळ बघत बसले, पण काय पाऊस आला नाही. सो दोघांना पण झोपवले. म्हटलं आता चला मी तुमच्यासोबत जे प्रोडक्ट्स दाखवणार होते तर ते तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते. तर मी ना नायकावरून ज्यावेळेस सेल चालू होता ना नायकाचा, तर त्याच वेळेस ना मी फाउंडेशन आणि प्रायमर, मला म्हणजे जुनं फाउंडेशन होतं ते संपत आलं होतं ऑलमोस्ट. सो म्हटलं मग त्याला नवीन एक मागवून घ्यावं. सो मग ते मागवलं आणि त्याच्यासोबत मला प्रायमर हवं होतं. सोबत हायलायटिंग प्रायमर होतं जे की आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे. तर म्हटलं चला ते पण मागवून बघते. आणि अजून एक दोन प्रोडक्ट्स मागवलेत. सो मग ते तुमच्यासोबत मी शेअर करते आता. सो सगळ्यात पहिले तर आहे ना हे मी प्रायमर मागवलं आहे. स्विस ब्युटीचं आहे. जवळ आता हे तुम्हाला उलटं दिसत असेल. तर हे असं प्रायमर आहे, काय बोलतात त्याला, हायलायटिंग प्रायमर आहे. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये हायलायटिंग पिगमेंट्स आहेत आणि प्रायमर खूप छान सटल होतं स्किनवरती, त्यामुळे ना आपला बेस खूप मस्त होतं. सो आहे ना हे तुम्हाला मी ना आता ॲप्लाय करून दाखवते हातावरतीच फक्त. ॲक्च्युली हे जास्त झालं, थोडंसं जरी घेतलं ना तरी पण खूप छान इफेक्ट येतो याचा. आणि हे मस्तपैकी आहे ना ब्लेंड करून घ्यायचं. हे हाताने पण एकदम भारी ब्लेंड होतं. आणि तुम्ही बघू शकता हा जो नॉर्मल हात आहे तो बघा, आणि ह्याला किती छान ग्लो आला आहे. खूप सुंदर दिसतो. तुम्ही स्किनवरती पण ज्यावेळेस लावता ना त्यावेळेस पण इतकं सुंदर ग्लो दिसतो. ज्यावेळेस तुम्हाला जर हायलायटर प्रायमर असं म्हणजे नाही का भरपूर असं मेकअप नसेल करायचा ना, फक्त तुम्ही हे लावून सोबत बीबी क्रीम जरी लावलं ना तरी एकदम भारी मेकअप होतो, एकदम भारी बेस होऊन जातो त्याच्याने. आणि ते ना लॅक्मेचंच कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ते यूज करत होते आणि त्याची शेड पण मस्त एकदम छान मॅच होतं. सो आत्ता सध्या ट्रेंडिंगला असणारी लूज पावडर जास्त होती, तर म्हटलं चला लूज पावडर पण मागवून बघते. आणि ती मागवली, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा शेड माझ्याकडून चुकला. मी हनीमधला मागवला. ॲक्च्युली बनाना मागवायचा होता मला, बट ते त्यावेळेस काही हे राहिलं नाही. आणि हा असा शेड आहे, पण हा जरा खूप जास्त येल्लोइश दिसतो, त्याच्या येलो येलो मेकअप दिसतो. आणि आता तो रिटर्न पण जात नाही आहे. सो ते तसंच ठेवलं आहे. बघू जर कधी वाटलंच तर एखाद्या वेळेस लावेल, पण अजिबात त्याच्यावरती आता तुम्ही बघताय फक्त याच्यावरती मी पावडर लावले तरी पण एकदम मस्त दिसतंय. फाउंडेशनची पण गरज पडत नाही, इतकं छान ते प्रायमर आहे. छान हायलाईट होतं की हे फाउंडेशन स्विस ब्युटीचं फाउंडेशन आहे. सो हे पण सध्या ट्रेंडिंगला होतं आणि हे मागवून घेतलं आहे मी. आणि याचा कवरेज आहे ना फुल कवरेज नाही आहे, मीडियम कवरेज आहे, पण मस्त असं स्किन आपली फेअर पण होते आणि प्रॉपर सगळीकडे व्यवस्थित बसला पण जातो. सो इकडच्या हाताला लावतात, या साईडला पावडर लावलं.
यातला माझा शेड सन बेज म्हणून आहे. सो मी हा शेड चूज केला आहे. पण मला असं वाटतं की एक शेड लायटर घ्यायला हवं होतं अजून. हे मस्तपैकी आहे ना, एकदम छान असं आहे ना ब्लेंड होतं. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असं ब्लेंड झालं आणि वाटतही नाही की फाउंडेशन लावले हाताला. प्रॉपर एकदम नॅचरल वाटते ना. आणि या साईडचं या साईडला आपण जे हायलायटिंग प्रायमर लावले त्यामुळे हे छान शाईन करते ॲज कम्पेअर टू दिस. पण हे मस्तपैकी ब्लेंड झालं आहे. तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स घ्यायचे असेल ना तर ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची ना लिंक देऊन देईल. सो मला तरी असं वाटतं ना की हे जे प्रायमर आहे ना तर ते नक्कीच सगळ्यांकडे असायला पाहिजे. कारण जर तुम्हाला लाईट मेकअप करायचा असेल, कुठं थोडंसं जाऊन वगैरे यायचं असेल ना, जास्त लांब फंक्शन वगैरे नसेल, पण जसं आपल्याला बाहेर जायचं आहे तर थोडंसं छान दिसायचं असेल तरी पण याचा खूप छान वापर होतो. आणि हे आल्यापासून मी बऱ्याच वेळा यूज केला आणि त्याचा उपयोग पण खूप सुंदर होतो. सो चला, हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि जे काय आहे तर बाकीचा ब्लॉग पुढे आपण कंटिन्यू करूयात. संध्याकाळी जे काय होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. त्यानंतर संध्याकाळी मग आहे ना गॅस सिलेंडर संपला होता. सो आले ऑफिसवरून आणि मग त्यांनी लावायचं काम चालू होतं. आणि ही 2 पोरं तसंच असतं, अजिबात बाजूला होत नव्हती की पप्पा काय करतात ते हेच त्यांना बघायचं होतं. आणि ते असे थांबले होते तर ते म्हणत होते की त्यांना बाजूला घे म्हणून. पण त्यांचं अजिबात जायचं नाव नव्हतं. उलट अजून पप्पासोबत बोलत बोलत ते लोक पुढं चालले होते. नंतर शपथ त्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आणि बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होत होती की वांगा बटाट्याचा रस्सा बनवून खावा म्हणून. सो मग त्यासाठी मस्तपैकी असा मसाला भाजून घेतला. त्यानंतर तो वाटूनसुद्धा घेतला. कढईमध्ये तेल ठेवलं. कढईमधलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली. सोबत हा मसाला जो वाटलेला होता तो छान परतून घेतला. त्याच्यामध्ये बेसिक असे मसाले टाकून घेतले, जसं की हळद, लाल तिखट, आणि छानपैकी परतून घेतलं. त्याला तेल सुटलं. त्यानंतर मग त्यामध्ये वांगे बटाट्याची फोड्या टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं. सोबतच छान भाकरी बनवल्या होत्या. आणि संध्याकाळी येताना आहे ना पार्सलमध्ये बिर्याणी घेऊन आले होते. ती पण खायची खूप जास्त इच्छा होती. सो मग संध्याकाळी मस्तपैकी जेवण केलं. कट टू डे 2. सकाळी सकाळी शर्विलचा अभ्यास चालू होता. फ्रूट्सचे नेम सांगत होता ते बघा. banana, chiku, sapple, pig, gawa, kari grass, grass rice, grass, papaya, jaga, peach, aloo, plum, green apple, green apple, jackfruit. टी व्हीला आहे ना मी त्यांना फ्रूट्सचे नेम मराठी आणि इंग्लिश असं होतं यूट्यूबला, तर ते लावून दिलं. आणि त्याचं एक 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 जे फ्रूट तिथं बोलून दाखवत होते तर ते बोलायचं त्याचं चालू आहे. आणि मस्तपैकी खेळत बसलेत दोघं पण. शौर्य बघा तो लोळतोय. तर नाव सांग मला, काय नाव आहे तुझं? इथं बघून सांग. शर्विल संदेश गायकवाड. मम्माचं नाव काय आहे? प्रतीक्षा. काय? प्रतीक्षा. आणि दादाचं नाव काय तुझ्या? दादाचं शौर्य. 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 आणि